आपल्या चॅनलची आज थेट निहाताई दिलेला आहे। आज संविधान दिवस आहे आणि आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये आले काही काही आपला परिचय सांगा तुम्ही। आज इकडे नागपूरला तुमचं काय सांगणं जनतेला? सगळ्यांना जय भीम आणि संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्यासोबत खूप साऱ्या जणी आहेत, समता सैनिक दलाच्या टीम मेंबर्स आहेत, ताई आहेत। तर संविधान दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण एकमेव संविधान असं आहे जे इतक्या कॉम्प्लेक्स देशाला बांधून ठेवते। कोणाची जात नाही पाहत, कोणाचा धर्म पाहत नाही, कोणाचं लिंग पाहत नाही। तर संविधान दिवस हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे आणि फक्त विशिष्ट लोकांनी नाही तर सगळ्यांनी मिळून तो केला पाहिजे। शाळेत म्हणा, कॉलेजमध्ये, ऑफिसेसमध्ये हा मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे, कारण हा आपला देशाचा उत्सव आहे। जसं 26 जानेवारी 15 ऑगस्ट आहे त्यासारखाच हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे। तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात तो साजरा झाला पाहिजे आणि आजच्या दिनाला मी सगळ्यांना शुभेच्छा देते। थँक्यू। आपल्या चॅनलची शेअर केलेलं आहे। आज संविधान दिवस आहे, मोठ्या संख्येने लोकांची गर्दी झालेली आहे। तुम्ही काय सांगा जनतेला, तुमचं काय आव्हान आहे? जय हिंद तुम्हा सर्वांना आणि जय भीम सुद्धा। आज संविधान दिवसाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज 75 वर्ष पूर्ण झाल्या आज आपण पूर्ण देशातल्या सर्व लोकांनी हे सेलिब्रेट करायला पाहिजे आहे, कारण हा खूप मोठा उत्सव आहे। जसं ताईंनी सांगितलं आहे, ज्या प्रकारे आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतोय, हा सुद्धा संविधान डे सेलिब्रेट करायला पाहिजे। आणि प्रत्येक व्यक्तींना म्हणजे आज आपल्या देशातल्या प्रत्येक लहान मोठ्या प्राण्यांना याची जाणीव राहायला पाहिजे की संविधान डे हा असा दिवस आहे की आपल्या सार्वभौमत्व पुऱ्या देशाला बांधून ठेवलेला आहे। सगळ्यांना एक नवीन दिशा दिलेली आहे संविधानाने। आपल्याला एक संघटन खूप मोठं बांधलेलं आहे आणि आज संविधान डे सोबत एक सांगते आहे की आज राजकारणी ज्या पद्धतीने जे लोक आहेत संविधानाचा जो नाश करण्यात येऊन राहिलेला आहे ते सुद्धा तुमच्या समोर दिसून राहिलेलं आहे। आज देशाची परिस्थिती संविधानाच्या किती प्रमाणात विपरीत चाललेली आहे हा खूप मोठा आता घडलेला इलेक्शन पार्ट आहे हे मी म्हणू इच्छितो वन्स अगेन पुन्हा एकदा, कारण हे आपल्या समोर घडलेलं वातावरण आहे। आज महाराष्ट्राची जी दुर्दशा झालेली आहे, यानंतर पुऱ्या देशामध्ये ज्या प्रकारे संविधानाचा घोडमोड चाललेला आहे तो चुरमडा करून टाकलेला आहे। आज संविधानामध्ये एवढे सारे कलम देशहितासाठी लोकहितासाठी मांडलेले असून सुद्धा त्याचा कुठलाही वापर राजकारणी लोकांच्या फायद्यासाठी करून घेत नाही आहे ना करू देत नाही आहेत। याचा आपण दखल घेतली पाहिजे। एक सामान्य माणसाने याची दखल घेतली पाहिजे आणि संविधानामध्ये सर्वसामान्य माणसाचा अधिकार लिहिलेला आहे हे प्रत्येक माणसाला कळायला हवं आणि समजायला हवं आणि संविधान दिवसाचा चिराई हो। धन्यवाद। माझ्या परीने मी हेच म्हणणार की संविधान दिवस हा सर्वांना महत्त्वपूर्ण दिवस आहे। जेवण जसा महत्त्वपूर्ण आहे तसंच संविधान दिवस हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी संविधान दिनाची म्हणजे जे वाचन आहे ते डेली आपल्या घराघरातून प्रत्येक येणाऱ्या नवीन बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना त्याचे वाचन करायला पाहिजे आणि त्याची प्रगती हर वर्षी वेगाने व्हायला पाहिजे, एवढीच माझी विनंती।